हाय, तर गुड मॉर्निंग मित्रांनो, वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. आज आहे गुरुवार आणि आज ॲक्च्युली अनन्याची तब्येत थोडी नरम गरम आहे. कालपासून तिला थोडंसं नाकातून पाणी गळतं आहे आणि थोडासा घशाला तिला प्रॉब्लेम वाटतो, म्हणजे थोडंसं घसा गिरायला थोडंसं तिला दुखतो आहे, अडचण होत आहे. डॉक्टरकडे जाणार होतो पण ती म्हणाली की नको डॅडा, थोडं थांबूया, आता थोडं बरं वाटतं आहे. स्कूलला ती गेली नाही आहे, तर बघू. तिने एक प्लॅन केलेला आहे. ॲक्च्युली तिला काहीतरी क्राफ्टिंग करायचं होतं, तिला क्राफ्टिंगची आवड आहे. तर काल तिने स्कूलमध्ये फ्री पिरियडमध्ये काहीतरी तिने एक क्राफ्ट बनवलं. तिने एक असं छोटंसं कप बनवला माझ्यासाठी. तो कप तुम्हाला दाखवतो. असं काहीतरी तिने पेपर कप असा बनवला. तर ती म्हणाली की मी अजून एक बनवते. तर लेट्स सी, मी दाखवतो तुम्हाला सगळं की कसं बनवायचं, काय बनवायचं ते. तर चला दाखवतो मी तुम्हाला. तर तर मी बघा हा छोटासा कप बनवलेला मी स्कूलमध्ये. म्हणजे माझ्या फ्रेंडनी पण मला, म्हणजे मी लक्षात येत होती की मी क्राफ्ट घेऊन गेली होती मंडेला, तर टीचर बोलले मी घरी जाऊन बनवू शकतात. तर मी बघितलं सगळी प्रोसेस. मग त्यानंतर आम्ही आमचं करत होतो माझं इथे. तर त्यासाठी एक प्लेन पेपर घ्यायचा, अजून स्केच पेन घ्यायचे, ग्लू घ्यायचा, सीझर पण लागतेच आणि कटिंग वगैरे करायचं असतं. ग्लूची जास्त गरज नाही, जास्त ग्लू यूज करायचं नाही. आता आपण प्लेन पेपर घ्यायचा, त्याला अप्पर डायरेक्शन म्हणजे वरती असा फोल्ड करून द्यायचा. काय माहिती का, मी एवढी चांगली क्राफ्ट झाली आहे की मला 4th पासून टीचरना नेहमी मला गोल्ड द्यायची ड्रॉइंग आणि क्राफ्ट. आता हा दुसरा फोल्ड, आता फर्स्ट फोल्ड केला, आता दुसरा फोल्ड करायचा आहे बघा. हे बघा, याला फोल्ड केला आपण नीट. हा सेकंड फोल्ड. आता याला सगळ्यांना ओपन करून घ्यायचं. चालेल. आता हा आपला असा क्राफ्ट पेपर होता ना असा, ते याला असं हे करून मी याला परत तसंच करायचंय. पण हा जो फोल्ड याच्यामध्ये तो 3दा करायचा आहे. ठीक आहे, नीट करायचं. कधी कधी कोणाकडून गडबड होते. झालं नीट फोल्ड. हा सेकंड फोल्ड आहे. आता आपण थर्ड फोल्ड करूया. तुम्ही फर्स्ट आणि सेकंड फोल्ड बघितला, तर थर्ड फोल्ड पण करून घ्यायचा. नीट फोल्ड करून घ्यायचं, म्हणजे असं लाईन्स आला पाहिजे. मग त्याच्यानंतर असं ओपन करून घ्यायचं. लाईन्स दाखव, लाईन्स दाखव. हे बघा, असे लाईन्स आला पाहिजे. चालेल. आता हे आता सगळ्या लाईन्स आहेत. याला एकदा असं छोटंसं फोल्ड करून घ्यायचं असा. हे बघा, या साईडला असं फोल्ड करून घ्यायचं. आपण दरवाजा कसा बनवतो, आपण काय पण बनवतो कसं, पण असं फोल्ड करतो तसं फोल्ड करायचा. अजून हे बघा, हे असं करून ना असं असं हा फोल्ड करत जायचं, म्हणजे मध्ये लाईनी येतात. ते आमच्या स्कूल टीचरनी आम्हाला शिकवलेलं. याच्यापेक्षा हार्ड आम्हाला ना याच्यामध्ये होतं. तर एक फोल्ड राहिलेला आहे माझा. हे बघा, आता सगळे फोल्ड झाले असं नीट. आता या साईडनी पण एक असं फोल्ड करून घ्यायचा पेपर. ओके. आता हा फोल्ड झाला ना की आपली कैची असं घ्यायची, अशी छोटी पण कैची घ्यायची आणि त्याला कापून घ्यायचा. हा जो आपण फोल्ड केलेला ना त्याला आपण काढून घ्यायचा.
हे बघा. आणि हा पेपर कुठे फेकू नका, कारण की आपल्याला नंतर बनवायला कामी येतो. काय आता हा आपण ठेवलेला, आता असं फोल्ड झालाय आपला. तर आता हे मध्ये जे लाईन्स आलाय बघा, तुम्हाला दिसत असतील असे लाईन आलाय ना, त्याला आपण मधून मधून जे काप, जर तुम्ही बघून कराल ना नीट, हे जर माझा व्हिडिओ बघून, तर जेव्हा तुमच्या क्राफ्ट पेपरला बघा, त्यामुळे खरोखर तिकडे लाईन्स आल्या असतात, मग ते कापायचे नीट फोल्ड करून घेते बरं. तर आपली इकडची उठवायची. माझी नीटच न कट होते, पण नीट कट करायचं. पण हाफच कट करायचं मित्रांनो. हे बघा, मधून असं सोडायचंय. हां माझं कसं कट झाले माहिती. राईट. आता हे जे आहे ना आपण कट केलेलं, आपण फोल्ड करायचं. आता फर्स्ट हे ना, तो हा फोल्ड करायचा या साईडला, याच्यावरती टाकायचा आणि आपलं ग्लू घ्यायचं, ओपन करायचं माझं ग्लू, आणि थोडंच लावायचं, जास्त नाही लावायचं. हे बघा, एवढूसच ग्लू लावायचं. जास्त लावलं ना की आपल्याला हे नाही करायचं. मग या साईडचं जे आहे ना ते असं चिटकून घ्यायचं. हे बघा, आता तुम्हाला बोलत असतील की थोडं थोडं पेपर कप सारखं झालंय. हा, नीट असं चिटकून घ्यायचं. आणि वाटलंच तर तुम्ही हे करून तुम्ही दुकानात ठेवायचं. वाटलंच तुम्ही होमवर्क वगैरे असतो कोणाचा, तो करून घ्यायचा. हे बघा, त्यानंतर हे जे हे त्याला ना असं फोल्ड करून घ्यायचं. बघा असं चालेल. थोडंसं कंदिलासारखं झाल्यासारखं वाटतंय. मी कंदील पण बनवणार आहे, तुम्हाला दिवाळीमध्ये दाखवू आपण. हे बघा, असं झालंय फुल नीट. आता माझा एक शेप, जर तुमचा शेप असा नीट नाही झाला असेल तर कापून घ्या नीट, नंतर प्रॉब्लेम येतो मग. आता कोणता पण एक असा फोल्ड करायचा असा, आणि त्याच्यावरती ग्लू लावून घ्यायचा. पकडून लावायचं. माझ्याकडून जास्त गेला चुकून, मी त्याच्याने स्प्रेड करून घेते. मग कोणता पण एक असं आहे ना त्याच्यावरती टाकून द्यायचा. असंच सगळे प्रोसेस नीट एकावर एक चिपकत जायचे. हे बघा, आता एकावर एक चिटकवायचं सगळं. थोडंसं ग्लू यूज करायचं, माझ्यासारखं भरभरून यूज करू नका, कारण की माझा ना कोणाकोणाचा पेपर खूप पातळ असतो, तर कधी कधी फाटू पण समजतं तुमचं. बघा, माझं नीट चिटकतच नाहीये, की खूपच ग्लू लावलाय मी. कारण की जर तुम्ही खूप ग्लू लावला तर ना मग हे प्रॉब्लेम होता. माझं वरचं लागलेलं आता चिटकून घेतलं तर वरतून
इथून सगळी करून प्रेस करून घ्यायचं. माझं तर बिलकुल नीट नाही झालं. मग आता काय करायचं आपण, तर तुझा कोणता पण असा पेपर घ्यायचा, मग त्याला ना कट करून घ्यायचं. मग असं त्याला ना ग्लू घ्यायचा, त्याला थोडंसं लावायचं. पसरून घ्यायचं. तर आता जर तुमचं असं काहीतरी झालं असेल मधून, तर घाबरू नका. असं पेपरचा तुकडा घ्यायचा, असं चिटकून घ्यायचा याच्यावरतीच. अजून असं टेक अ piece of cardboard paper, hard cardboard paper, and cut it in round shape and stick it. ओके. Take some little bit, ग्लू. not take. पूर्ण त्याच्यावरती चिटकवायचं ना अनन्या? Yes. नाही हाताने. आता हा जो कार्डबोर्डचा पीस होता, तर याच्यावर चिटकून घ्यायचा. हे बघा, मी जेव्हा पहिल्या बनवलं बघा असं चिटकवून घ्यायचं. त्याच्याने काय होतं, बेस तयार होतो त्याचा. मग ते खराब होत नाही. म्हणजे आपण आता फेकला तर याच्यामुळे हा असा करून तो पेपरने असं कुठे चिटकणार नाही, हे नाही होणार, पेपर फाटणार नाही. याच्याने काय असं नीट राहतं. विचार करा की हा एवढा जाड कार्डबोर्ड पेपर आपण का लावला. तर तुम्हाला माहिती आहे, आपण जेव्हा कप ठेवतो तर पाठी बघा असं निशाण बनतो. त्यासाठी आपण बनवतो ते असं स्टँड वगैरे, त्याच्यावरती ठेवतो. तसंच पेपर कपसाठी पण हलायला नको. हे बघा, हे टाकला की हा स्वतःच पडून जातो. नाहीतर आपण जर याला कार्डबोर्ड पेपर नाही लावला असता, तर हा कुठे पण असा जाऊन हा असा आतमध्ये गेला असता. त्याचा एक बेस तयार झाला. अजून याचा एक बेस पण तयार झाला. आता बघूया ते हँडल, म्हणजे हे बघा असं कपचं हँडल कसं बनवायचं. आता आपण हँडल बघूया. याला ना नीट पण गोल करून घ्यायचं याला. आता हा जो पेपर आहे आपल्याकडे, आता आपण याचं हे बनवू हँडल. तर तुम्हाला आठवत असेल, आपण जेव्हा कट करत होतो तर पहिलेच आपण एक असा पीस कापून ठेवलेला, तर तो घ्यायचा आहे. ओके, आणि याला असं फोल्ड करायचं डायरेक्शन. अजून एकदा फोल्ड करायचं. छोटा असेल मोठा असेल तरी पण असं करायचं. आणि आता याला ओपन करायचं, बघायचं लाईनी झालाय की नाही. लाईनी झाला असेल मग ह्याला ग्लूनी चिटकून घ्यायचं. ग्लू घ्यायचं आपण, थोडासाच ग्लू यूज करायचा, जास्त नाही करायचं. तर एकदम हळूहळू ग्लू लावायचा. जर आपण असं प्रेस करून असं ग्लू लावलं ना की हे होतं, मग आता फायबर फाटू शकतो. आता मी तसं चिटकून घ्यायचं. आता मी तसं मी रॉंग चुकून केलेला, म्हणजे माझा जो फोल्ड होता आता झाला फोल्ड. एक पॉईंट. ओके, आता परत एकदा फोल्ड करायचं. ओके, फोल्ड करूनच मग ग्लू लावायचा. जर आपण फोल्ड करून ग्लू नाही लावला कळणारच नाही. तिचा आवाज थोडासा बसलेला आहे मित्रांनो, तर ती बोलायचा प्रयत्न करते. थोडासा तिला दुखतोय कसा, तर प्लीज ॲडजस्ट ॲज सच. हो, थांबा. आता टेक युअर ग्लू अँड स्टिक इट. टेक slowly time, not stick it fast. Okay, stick it slowly. आता आपण याला चिटकून घेऊ. झाला आता स्टिक. तर आपला पेपर कप घ्यायचा. आता हे बघा,
तर कसा फोल्ड करायचा, असा फोल्ड करायचा थोडंसं बघा, असा काहीतरी फोल्ड करायचा. मग परत या साईडने परत फोल्ड करायचा. दाखव. मोठा फोल्ड करते. ओके, तर याला आपण एकदा बघून घेऊ हे नीट स्टिक होईल का. हा हे बघा झाला. माझं जरा मोठ्या झाल्या तर मी याला कापून देते. थोडंसं हे बघा, कधी पण जवळात दाबायचं नाही, नाहीतर ग्लू बाहेर येऊ शकतो. दोन्ही साईडने फोल्ड झालं की डायरेक्टली चिटकवायचं नाही, नाही तर आपल्याला समजणार नाही. असं करायचं, मग असं करायचं. आपला कप वाटलं तर तुम्ही आपला कप पण घेऊन येऊ शकता आणि बघू शकता आपण पकडू शकतो का त्याला. आणि एकदम मजबूतीने चिटकवायचं. बसून घ्यायचं. याला स्टिक करून घ्यायचं. ते चिटकत नाहीये माझं, कारण की ना पहिले एका साईडचं नीट चिपकून घ्यायचं. तुम्हाला पहिलेच सांगते, हे बघ ना आता माझ्यासारखं होऊन जाईल. वाव, गुड. हे बघा कसा वाटला कप. आधी याला हे बघा असे डोळे बनवले ना मी याच्यावर. ओके, हे बघा असे डोळे बनवले ना, तर ते डोळे बनले बघा. तर माझा आपला कंपास घ्यायचा, त्यामध्ये बघायचं एक नजर भरून कुठे आहे. तर नसे तर माझ्या कंपासमध्ये नाही आहे. तर माझ्या भेटलं माझा छोटासा मार्कर, बारीक पातळ मार्कर आहे तो घ्यायचा. पातळ मार्कर अजून तो त्याच्याने आपले डोळे बनवायचे. पहिले आपण पेन्सिलने ड्रॉ करायचं. पेन्सिलने तर ड्रॉ करून घेऊया आपण. ओके, एक रफ स्केच बनवून घ्यायचा. मग तो हे करून घ्यायचं रफ. माझा बरोबर आलाय, तर आपण रफ करूया. त्याला फेअर करायचं. त्याला फेर करायचं होतं. तुम्ही बोला असाल की पातळ मार्कर्स का आपण जाडा पण घेऊ शकतो, बारीक पण घेऊ शकतो, याच्यापेक्षा थोडा जाडा पण घेऊ शकतो. जर तुम्ही पातळ मार्कर यूज केला त्याला नीट तुम्हाला कव्हर करता येईल. नाही तर बघा, तर तुम्ही माझ्यासारखा असा घेतला जाडा मार्कर, ओके, असा घेतला मार्कर, तर काय होईल, आपण ड्रॉ करायला जाऊ आणि आपल्याला ते बोलतो की आता किती सर्कल आहे, गोल शेप आहे, असा टाकला की लगेच होऊन जातं. आपल्याला ड्रॉ करायची गरज नाही. तर याच्याने काय होतं, तो कधी कधी ना आवडा चिवडा जातो, मग तो मोठा होऊन जातो, मग आपल्याला परत बनवायला लागतो. हे कसं डिटेलिंगमध्ये आपण बनवू शकतो. टेक इट केअर ऑफ इट. आता याचे असं आयब्रोज बन आपल्या कसं असतात हे तसं बनवून घ्यायचं. यू कॅन ट्राय डिफरंट डिझाईन असो.
तुम्हाला जर नाही बनवायची तरी मी बनवू शकतो. हे बघा आता आयलॅशेस बनले. आता ह्याचं तोंड बनवून घ्यायचं. हे बघा माझं असं आहे. आपला स्केच पेनचा पिटारा उचला आणि त्याच्यावर रेड स्केच पेन घ्या. टेक इट रेड स्केच पेन अँड कलर इट ॲज इन ग्लॉस ऑल्सो. हे बघा माझं रेडी. हाऊ वॉज माय पेपर क्राफ्ट. इफ देअर इज करेक्शन कमेंट. ओके. आता बघूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये नेक्स्ट पेपर क्राफ्ट का म्हणजे अजून आपण बनवू ना काहीतरी क्राफ्ट वगैरे. तर त्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स जरूर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.